स्वामींची मानस पूजा, विधीविना साध्य होणारी सर्वश्रेष्ठ भक्ती, प्रभावी मार्गदर्शन. मानस पूजा म्हणजे डोळे मिटून आपल्या अंतर्मनात स्वामींची मूर्ती किंवा प्रतिमा स्थापन करून कल्पनेने त्यांची पूजा करणे. यासाठी बाहेरच्या जगातील फुले, गंध किंवा नैवेद्य लागत नाही. हे सर्व साहित्य मनानेच निर्माण करायचे असते. तुमचे मन हेच मंदिर, तुमचे हृदय हेच सिंहासन आणि तुमचे प्रेम हेच पंचामृत असते. जिथे स्थूल देहाचा संबंध संपतो आणि केवळ आत्मा स्वामींशी संवाद साधतो, ती मानस पूजा. शास्त्रात सांगितले आहे की बाह्य पूजेपेक्षा मानस पूजा ही 1000 पटीने अधिक श्रेष्ठ आणि फळ देणारी आहे. कारण ती पूर्णपणे एकाग्रतेने आणि प्रेमाने केली जाते. मंदिरात जाऊन पूजा करायची असेल तर वेळ पाळावी लागते, रांगेत उभे राहावे लागते. पण मानस पूजेला कोणतेही बंधन नाही. तुम्ही हॉस्पिटलच्या बेडवर असाल, प्रवासात बसमध्ये असाल किंवा ऑफिसच्या कामात असाल, तुम्ही कुठेही डोळे मिटून एका क्षणात ही पूजा करू शकता. यासाठी आंघोळ झालेली असावीच असंही नाही, कारण ही पूजा मनाची आहे, शरीराची नाही. आजारी व्यक्ती, ज्याला उठता येत नाही, ती सुद्धा झोपून ही पूजा करू शकते. स्वामी तुमच्या मनाच्या गाभाऱ्यात बसलेले असल्याने त्यांना भेटण्यासाठी तुम्हाला कुठेही चालत जाण्याची गरज पडत नाही. प्रत्यक्षात आपल्याला स्वामींना सोन्याचे दागिने, हिऱ्यांचा मुकुट किंवा पंचपक्वान्नाचा नैवेद्य दाखवणे आर्थिकदृष्ट्या शक्य नसते. पण मानस पूजेत तुम्ही स्वामींना ब्रह्मांडातील सर्वात मौल्यवान गोष्टी अर्पण करू शकता. मनानेच कल्पना करा की तुम्ही स्वामींना हिऱ्यांच्या सिंहासनावर बसवले आहे, त्यांना सोन्याची फुले वाहत आहात आणि अमृताचा नैवेद्य दाखवत आहात. इथे तुमची गरिबी आड येत नाही. एक गरीब भक्तही मानस पूजेद्वारे स्वामींना अशी राजसी सेवा देऊ शकतो, जी एखाद्या राजालाही प्रत्यक्ष जमत नाही. स्वामी तुमचा हा भाव पाहतात आणि त्या कल्पनेतील सोन्याचा स्वीकार करतात. सुरुवातीला मानस पूजा करणे कठीण वाटते, कारण मन एका जागी स्थिर राहत नाही. पण जेव्हा तुम्ही रोज प्रयत्न करता, मनानेच स्वामींचे पाय धुणे, त्यांना गंध लावणे, त्यांना वस्त्र नेसवणे, तेव्हा तुमचे मन त्या क्रियेत पूर्णपणे गुंतून जाते. इतर कोणतेही विचार मनात येत नाहीत. ही क्रिया म्हणजेच ध्यान आहे. मानस पूजेमुळे मनाची चंचलता संपते. स्वामींच्या रूपाचे बारकाईने चिंतन केल्यामुळे बुद्धी तीक्ष्ण होते. ज्याला ध्यान जमत नाही त्याने मानस पूजा करावी. ती त्याला सहज समाधी अवस्थेपर्यंत घेऊन जाते. बाहेरची पूजा अनेकदा लोक देखव्यासाठी केली जाते. मी किती मोठी पूजा मांडली आहे, किती लोक आले आहेत, यात अहंकार येण्याची शक्यता असते. पण मानस पूजा ही अत्यंत गुप्त आणि खाजगी असते. तुम्ही डोळे मिटून आतल्या आत काय करत आहात हे तुमच्या शेजारी बसलेल्या माणसालाही कळत नाही. त्यामुळे इथे ढोंग किंवा प्रदर्शनाला जागाच उरत नाही. ही पूजा फक्त तुम्ही आणि स्वामी यांच्यातली असते. जिथे तिसरा कोणी नाही, तिथेच खरे प्रेम फुलते. हा अहंकाराचा नाश करणारा आणि भक्तीतील शुद्धता टिकवणारा मार्ग आहे. मंत्रोच्चारात चूक झाली, पूजेच्या साहित्यात काही कमी पडले किंवा सोवळे मोडले तर आपल्याला भीती वाटते की स्वामी कोपतील. पण मानस पूजेत अशी कोणतीही भीती नसते, कारण इथे नियम नाही तर फक्त प्रेम आहे. मनाने पूजा करताना काही विसरले तरी चालते, कारण स्वामींना माहीत असते की तुमचे मन शुद्ध आहे. इथे तुम्ही स्वामींशी हक्काने वागू शकता. लहान मूल जसे आईच्या मांडीवर खेळते, तसेच तुम्ही मानस पूजेत स्वामींशी खेळू शकता. ही भीतीमुक्त पूजा भक्ताला तणावमुक्त करते आणि स्वामींच्या अधिक जवळ नेते. मानस पूजेत तुम्हाला स्वामींना कसे सजवायचे आहे याचे पूर्ण स्वातंत्र्य असते. एखाद्या दिवशी तुम्ही त्यांना बाळकृष्णाच्या रूपात पाहू शकता, दुसऱ्या दिवशी विठ्ठलाच्या रूपात, तर कधी प्रत्यक्ष दत्ताच्या रूपात.
तुम्ही मनानेच त्यांना काश्मीरच्या नंदनवनात फिरायला नेऊ शकता किंवा हिमालयातील गुहेत त्यांच्यासोबत बसू शकता. तुमच्या कल्पनेला इथे सीमा नाही. रोज नवीन वस्त्र, रोज नवीन दागिने आणि रोज नवीन ठिकाणी स्वामींना नेण्याचा आनंद फक्त मानस पूजेत मिळतो. यामुळे भक्तीत एकच एकपणा येत नाही आणि उत्साह टिकून राहतो. स्थूल पूजा अर्ध्या 1 तासात संपते, पण मानस पूजा 24 तास चालू शकते. तुम्ही कामावर जाताना कल्पना करू शकता की स्वामी तुमच्या सोबत चालत आहेत. जेवताना कल्पना करू शकता की तुम्ही स्वामींना भरवत आहात. झोपताना कल्पना करू शकता की तुम्ही स्वामींचे पाय चेपत आहात. अशा प्रकारे दिवसाचा प्रत्येक क्षण पूजेत बदलतो. यालाच अखंड अनुसंधान म्हणतात. जेव्हा तुम्ही मनाने सतत स्वामींच्या सहवासात राहता, तेव्हा तुम्हाला जगातील एकटेपण, दुःख आणि चिंता स्पर्श करू शकत नाही. हे सातत्य जीवनाला आनंददायी बनवते. मानस पूजेत आपण मनाने गंगाजल आणून स्वामींना आंघोळ घालतो, पण त्या प्रक्रियेत आपले स्वतःचे मनही धुतले जाते. जेव्हा आपण कल्पनेने स्वामींच्या चरणांवर डोके ठेवतो, तेव्हा आपल्या मेंदूतील वाईट विचार नष्ट होतात. स्वामींच्या तेजस्वी रूपाचे चिंतन केल्याने आपल्या शरीरातील नकारात्मक ऊर्जा बाहेर पडते. मानस पूजा करणारी व्यक्ती बाहेरून कितीही सामान्य दिसत असली तरी आतून ती अत्यंत तेजस्वी आणि शांत असते. ही पूजा रागीट माणसाला शांत आणि चंचल माणसाला स्थिर बनवते. हे चित्तशुद्धीचे उत्तम साधन आहे. अनेकदा आपल्याला स्वामींसमोर मन मोकळे करायचे असते, रडायचे असते, पण लोकांच्या भीतीमुळे किंवा संकोचामुळे आपण ते करू शकत नाही. मानस पूजेत तुम्ही तुमच्या मनाच्या खोलीत असता. तिथे तुम्ही स्वामींच्या गळ्यात पडून त्यांच्या मांडीवर डोके ठेवून मनसोक्त रडू शकता. तुमच्या अश्रूंना तिथे कोणी हसणारे नसते. तुम्ही तुमचे सुख दुःख, तुमच्या चुका आणि तक्रारी तिथे मोकळेपणाने मांडू शकता. हे इमोशनल हिलिंग आहे. मनातील साठलेले ओझे रिकामे करण्यासाठी मानस पूजेसारखी दुसरी जागा नाही. ज्या गोष्टी प्रत्यक्षात आणणे अशक्य आहे त्या तुम्ही मानस पूजेत अर्पण करू शकता. तुम्ही आकाशातील चंद्र सूर्य काढून स्वामींची ओवाळणी करू शकता. समुद्राचे पाणी आणून त्यांचे पाय धुवू शकता किंवा नक्षत्रांची फुले बनवून त्यांना वाहू शकता. हे वाचताना विचित्र वाटेल, पण भक्तीच्या राज्यात हे शक्य आहे. संत ज्ञानेश्वरांनी पसायदानात कल्पनेची बाधा न हो असे म्हटले आहे. तुमच्या भावना जितक्या भव्य असतील तितकी स्वामींची कृपा भव्य होते. ही पूजा तुम्हाला मर्यादित जगातून अमर्याद विश्वात घेऊन जाते. मानस पूजेचा शेवट आणि सर्वोच्च फळ म्हणजे अद्वैत. सुरुवातीला मी पूजा करतोय आणि स्वामी मूर्ती आहेत असा भेद असतो, पण जसजशी मानस पूजेची सवय होते तसतसे एक वेळ अशी येते की भक्त आणि स्वामी वेगळे राहत नाहीत. माझ्या हृदयातच स्वामी आहेत आणि मीच स्वामीमय झालो आहे ही जाणीव होते. बाहेरच्या जगात स्वामींना शोधण्याची गरज उरत नाही. स्वतःच्याच देहात परमेश्वराचा वास अनुभवणे हेच मानवी जन्माचे सार्थक आहे. मानस पूजा भक्ताला माणसातून देवात रूपांतरित करणारी प्रक्रिया आहे. व्हिडिओ आवडल्यास चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.